Good afternoon to all of you. Good morning, sir. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Okay, so we will start now. We have to discuss today MCQ, and then we have to discuss the numericals as we have completed the first chapter. So shall we start? Yes, sir. Yes, Okay, so I will not give answer first. You have to guess, and then you can tick mark or write it as it is in front of you. So you can take screenshot and then you can write answer for one is A, two is B, etc. Okay, so you decide how to take these things. So we will start from the first MCQ. So semiconductor that contain donor atoms and free electrons belong to the type dash dash. So here four options are there: N type, P type, pure semiconductor, none of these. So what is the answer? one type. A. Yes. And A. N type Donor sim. donor atom means donor impurity. Donor impurity means it is N-type semiconductor. Is it right? Okay, so I can mark like this. Okay. Then next, according to band theory, metal has both conduction electrons and valence holes. Only valence holes, only conduction electrons. None of these. Ah, according to band theory, metal has. We are not dealing with semiconductor metal conductors. So in कंडक्टर मध्ये काय असते? इलेक्ट्रॉन्स होल्स असतात का फक्त होल्स असतात का फक्त इलेक्ट्रॉन्स असतात किंवा काहीच नसतं? ओके, इन केस ऑफ मेटल मीन्स इन केस ऑफ कंडक्टर्स answer is only conduction C. electrons are there. Yes, only conduction electrons are there. Okay, this is the correct one. Then next, acceptor type semiconductor is formed by adding impurity of valency 5, 4. 4, 3, 5. 2. Acceptor 4. type semiconductor. You should tell answer or option, no problem. 3. Uh, answer Yes. 4. Yes. Answer is 3 or 3. option is C. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. सेमीकंडक्टर आर फोर्थ ग्रुप एलिमेंट, हे लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, मी काही सांगायची गरज नाही. बरोबर आहे का? सेमीकंडक्टर आर फोर्थ ग्रुप एलिमेंट. इज इट राईट? बरोबर आहे का? हे व्हॅलेन्सी इज 4. सिलिकॉन, जर्मेनियम 4 व्हॅलेन्सी असते. ते काय करतात? एक एक इलेक्ट्रॉन घेतात, ऑक्टेट कंप्लीट करतात. हे सगळं तुम्ही शिकलेलं आहे. आर यू गेटिंग दिस? Yes, sir. हां. आता जेव्हा डोनर इम्प्युरिटी आपण म्हणतो ना, डोनर इम्प्युरिटी, तर ते फिफ्थ ग्रुप एलिमेंट असतात. फिफ्थ ग्रुप एलिमेंट असल्यामुळे काय होतं? एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा मिळतो. आणि ॲक्सेप्टर म्हटलं की नाही की थर्ड ग्रुप एलिमेंट असतात. ॲक्सेप्टर थर्ड ग्रुप असल्यामुळे काय होतं? तर एक इलेक्ट्रॉन कमी असतो. डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट होल. गेटिंग दिस? yes, sir. हां. Yes, Yes, sir. sir. त्यामुळं डोनर इम्प्युरिटी किंवा डोनर ॲटम म्हटलं की लक्षात ठेवायचं की एक इलेक्ट्रॉन जास्त आहे. एक इलेक्ट्रॉन जास्त म्हणजे 4 अधिक 1 5 म्हणजे फिफ्थ ग्रुप एलिमेंट. आणि ॲक्सेप्टर म्हणजे काय? ॲक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन. ॲक्सेप्ट करतोय म्हणजे काय? तर एक इलेक्ट्रॉन कमी असणार आहे, 1 म्हणजे 4 वजा 1 3 किंवा थर्ड ग्रुप एलिमेंट. लक्षात राहील ही अशी ट्रिक वापरली तर विसरणार नाही. ठीक आहे. ओके, शॅल वी प्रोसीड? Yes, sir. Yes, sir. हां. नेक्स्ट, द हॉल कोएफिशियंट RH इज डॅश डॅश फॉर मेटल. ओके, तर याचं आन्सर काय आहे हे आधी सांगतो मी. Positive. इट्स आन्सर इज बी, निगेटिव्ह. का? मेटल, याचा अर्थ याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स काय असणार आहेत? चार्ज कॅरियर्स असणार आहेत, होल्स नसतात. आणि त्याच्यामुळं इथं हॉल कोएफिशियंट RH काय असणार आहे? त्याचा इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं निगेटिव्ह असणार. ठीक आहे, आपण ॲप्लिकेशन्समध्ये बघितलंय की फॉर पी टाईप सेमीकंडक्टर हॉल कोएफिशियंट इज पॉझिटिव्ह. फॉर एन टाईप सेमीकंडक्टर हॉल कोएफिशियंट इज निगेटिव्ह. आता एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात त्याच्यामुळे ते निगेटिव्ह होतो.
तसेच इथे मेटलमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्सच असतात, त्यामुळे हे काय येणार, निगेटिव्ह येणार. लक्षात येते हे? गेटिंग दिस? Yes, sir. Okay. Yes, sir. Then next answer, you know, in p-type semiconducting material the majority charge carriers are dash dash. Holes. Yes. Holes. In case of Holes, p-type, sir. Holes. yes, majority charge carriers are holes. So this is the correct one. The next semiconductor that contains acceptor atoms and holes belongs to the type dash dash. What is the P, answer? sir. Yes, आताच सांगितलं तुम्हाला, acceptor atom किंवा थर्ड ग्रुप एलिमेंट याच्यामध्ये होल्स आहेत, so it belongs to P. The next donor type semiconductor is formed by adding impurity of valency dash dash. 5. Yes, 5 or C option. Donor म्हटलं की फिफ्थ ग्रुप एलिमेंट, व्हॅलेन्सी 5 आली त्याची. Then in P type material the minority charge carriers are dash dash. Electron. Yes. Electrons. Electrons. Yes, it is correct. Then there is no hole current in good conductors because options are they are full of electron gas, they have large forbidden energy gap, have no valence band, have overlapping valence and conduction band. D. Yes. D. Yes, there is a overlapping of valence band and conduction band. Okay. हे लक्षात आले का MCQ? Yes, sir. Yes, sir. याचा वाटल्यास स्क्रीनशॉट काढा, कारण का याच्यात मी आन्सर काय केले, टिक मार्क केले किंवा मार्क केले, किंवा तुम्ही जर लिहून घेत असलं तर हे लिहून घ्या. सगळ्यात बेस्ट वे हे, आता जे MCQ डिस्कस करतोय चे आन्सर टिक मार्क करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा, कारण का याच्याशी रिलेटेड सगळ्या एक्झाममध्ये येणार आहे आपल्याला. MCQ जे आहेत, ऑफलाईन एक्झाम असेल किंवा ऑनलाईन एक्झाम असेल तर ते MCQ प्रकार आहेच. स्क्रीनशॉट घेतला का सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. ठीक. Okay, now we go for next. In n-type semiconductor material, the majority charged carriers are dash dash. Electrons. Yes, Electrons. it is correct. Then next, the distinction between conductors, insulators and semiconductor is largely concerned with dash dash. हे आपण डिस्कस करूया. फर्स्ट आहे their ability to conduct current, the type of crystal lattice, binding energy of their electrons, the relative widths of their energy bands. What do you D. think? D. D. The relative widths of their energy bands. आता काही जणांना A सुद्धा वाटेल, बरोबर आहे. Is it right? Okay, some are guessing that A is also right. Okay, तर ही जी MCQ आहे तरी थोडंसं कन्फ्युजिंग आहे. यामध्ये हा A ऑप्शन सुद्धा काही जणांना बरोबर वाटतो आणि चुकून तेही सिलेक्ट करतात. आता देअर ॲबिलिटी टू कंडक्ट करंट ही बरोबर आहे, पण हे पार्शियली ट्रू आहे. पार्शियली ट्रू इन द सेन्स काय, तर जसं जसं टेम्परेचर कंडिशन चेंज होतात तसं तसं कंडक्टिव्हिटी सुद्धा मटेरियलची इथे चेंज होते. त्याच्यामुळं आपण ह्याला फुल्ली आन्सर कन्सिडर करू शकत नाही. वी कॅन कन्सिडर दिस ॲज अ पार्शियली ट्रू. बट आपण इथं काय केलं, तर ह्यांना आपण कशाच्या बेसिसवर डिस्टिंक्ट केलं, तर आपली जी एनर्जी बँड थेरी आहे तर त्याच्याशी रिलेटेड आपण डिस्टिंक्ट केल्यामुळं आपण इथे काय लिहितो, रिलेटिव्ह विड्थ्स ऑफ देअर एनर्जी बँड्स. आर यू गेटिंग दिस एक्सप्लेनेशन? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. तर हे जर MCQ परीक्षेत आलं तर डी आन्सर आहे, हे करेक्ट आहे. रिलेटिव्ह विड्थ्स ऑफ देअर एनर्जी बँड्स, देअर ॲबिलिटी टू कंडक्ट करंट हे पार्शियली ट्रू आहे, पण दिस इज द मोस्ट ॲक्युरेट, दॅट इज ऑप्शन डी. Then next, at room temperature, silicon acts as, silicon is a semiconductor. A Okay, so it acts as a semiconductor. semiconductor.
because at absolute zero it acts as an insulator. As temperature increases, conductivity increases. Okay. Next, then who will give the answer? The band gap energy of a silicon is C. approximately, C. yes, 1.1 electron volt. 1.1. 1.21 electron 1.1 volt. electron volt. Yes, it is right. Then doping materials are called impurities because they dash dash. Options are decrease the number of charge carriers, change the chemical properties of semiconductor, make semiconductor less than 100% pure, alter the crystal structure of pure semiconductor. So C. here, yes, its answer is C. So we are saying it as a impurity, means it is making that material impure. That makes semiconductor less than 100% pure means impure, and that's why we are calling that material as a impurity. Next, the band gap energy of germanium is, 0.7. B. Point seven. yes, option B, 0.7 electron volt. The Fermi level lies at middle of the valence band and conduction band for dash dash material. Pure semiconductor. Yes, yes, pure semiconductor or intrinsic semiconductor. Pure semiconductor असेल किंवा intrinsic semiconductor option असेल. Okay, are you getting these answers? याचा स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकानं किंवा हे टिक मार्क करून घ्या. नॉर्मल स्क्रीनशॉट घेऊन वाटल्यास आन्सरला टिक मार्क करा किंवा लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल 11ला डी, 12ला ए. जर नसेल तरी ह्या मार्क केलेला स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, घेतला का स्क्रीनशॉट प्रत्येकानं? Yes, sir. Yes, sir. Sir. हां, Yes, sir. and then we look for next. Next is 24. Hall voltage can be produced in metal oblique semiconductor material by. Options are application of only magnetic field, application of only electric field, application of both magnetic and electric field, C. none of these. Yes, C. answer is C. 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 C is the correct one. We are applying both electric and magnetic field, and then we are getting the Hall voltage. Then next, Hall effect helps to determine the sign of charge carrier, the charge carrier concentration, the mobility of charge carriers, all of these. All of these. येस, आपण All of सगळे these. ॲप्लिकेशन्स आपण बघितलेले आहेत. आपण त्याचा साईन काढू शकतो, चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो, मोबिलिटी जी आहे म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू आर एच काढू शकतो. सो ऑल ॲप्लिकेशन्स आर देअर. ऑल ऑफ दिस इज द करेक्ट वन. Then next, the Fermi-Dirac distribution function is given by. What is the option? C. C. C बरोबर आहे का? तुम्ही बघा, चेक करा. इट इज अ कन्फ्युजिंग Sir, B. MCQ. हां, B. B. बघा, B बरोबर आहे का? C, sir. Yes, sir. B. B बरोबर आहे. C, sir. B. B बरोबर आहे. B कशी B आहे 1 sir. डिवायडेड बाय 1 प्लस आहे का C 1 येतोय डिवायडेड? का? 1 प्लस आहे. हां, 1 divided by 1 plus e raised to EF. ओके. सो दिस इज द करेक्ट वन. तर हे लक्षात ठेवा, हे कन्फ्युजिंग MCQ आहे. काही गडबडीत आपण चुकीचं सिलेक्ट करतो. तर तुम्ही वाटल्यास हे लिहून काढायचं कुठेतरी, एफ ऑफ इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस ई रेस टू ई मायनस ई एफ डिवायडेड बाय KT. दिस इज द करेक्ट वन. Then next, Hall voltage produced in Hall effect is dash dash. Options are parallel to applied electric field only, parallel to applied magnetic field only, parallel to both applied electric and magnetic field, perpendicular to both applied electric and magnetic field. D. Yes, Perpendicular yes, to yes, both. D. yes, D yes. perpendicular. D, sir. This is the correct one. आपण जेव्हा हॉल इफेक्ट डिफाईन करतो तर त्यामध्ये आपण काय म्हणतो की जे स्पेसिमन किंवा सॅम्पल आहे सेमीकंडक्टर मटेरियल असेल तर त्याला आपण करंट अप्लाय करतो, ट्रान्सवर्स मॅग्नेटिक अप्लाय करतो. त्यानंतर काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस्ड नॉर्मल टू बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. हां,
हॅलो. हां. Someone want to speak? Someone want to ask something? ठीक आहे. Perpendicular to both applied electric and magnetic field only. Then हा रिपीट झालेला आहे परत. The Hall coefficient RH is मगाशीच सांगितले. काय आन्सर आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. मेटलसाठी निगेटिव्ह असतं. द मोबिलिटी म्यू इज गिवन बाय, आत्ताच सांगितलं, म्यू इज इक्वल टू रो आर एच म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू आर एच. सी ठीक आहे, सी सी ऑप्शन आहे. ऑप्शन. इथे हे सुद्धा कन्फ्युजिंग आहे. आता इथं रो म्हणजे मुद्दाम रेझिस्टिव्हिटी दिलेली आहे. तर रेझिस्टिव्हिटी आपण नाही वापरत, आपण काय वापरतो? कंडक्टिव्हिटी. आपण काय घेतो? कंडक्टिव्हिटी घेऊन मग ते डिफाईन केलं. सो रो इंटू आर एच किंवा रो डिवायडेड बाय आर एच हे सगळे रॉंग आहेत. म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू आर एच बरोबर आहे. द हॉल कोएफिशिएंट आर एच फॉर एन टाइप सेमीकंडक्टर इज डॅश डॅश. निगेटिव्ह. येस, एन टाईपसाठी निगेटिव्ह, पी टाईपसाठी पॉझिटिव्ह. सिंपल लक्षात ठेवा. And last, the conductivity of material is dash dash. Sigma is equal to, काय आन्सर आहे सर? ऍप्लिकेशन मध्ये दिले बघा. आपण ऍप्लिकेशन मधल्या स्लाइड मध्ये सिग्मा इज इक्वल टू सर डी ऑप्शन येईल का? कंडक्टिविटी ऑफ सर मटेरियल इज, येस, ए ऑप्शन. सिग्मा इज इक्वल टू पीई म्यू. हे आपण डिफाईन केलेलं आहे ऍप्लिकेशन नंबर 3 मध्ये, मोबिलिटी ऑफ चार्ज कॅरियर्स मध्ये हे डिफाईन केलेले. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या विथ आन्सर. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि हे सगळे MCQ परफेक्ट करा. यातले कुठलेही MCQ परीक्षेला येतात आणि हे सगळे सिंपल आहेत, इझी आहेत. आपण सगळे पॉईंट डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. सर 17 हां, काय म्हणताय? सर 17 पासून MCQ राहिले सर 23 पर्यंत. 17 ते 23 चे काय झाले? MCQ राहिले. डायरेक्ट 16 पासून सर 24 पासून ते 21 पर्यंत शिफ्ट झालो का? नाही, हे काय इथे डिस्कस केले, हे घेतले नाहीत का? नाही 17 ते 23 राहिलेत सर. हां, 17 ठीक ते आहे. 23 राहिलेत. ठीक घेतले आहे, नाहीत. ठीक आहे, ठीक आहे. हा ओके, सर. थँक्यू सांगितल्याबद्दल. मी घाई गडबडीत पुढे आलो नसतो. हां, ठीक आहे. ओके. हां, सो 17 नंबर. इन एन टाइप मॉडरेटली डोप्ड सेमीकंडक्टर फर्मी लेवल पोजिशन इज डॅश डॅश. Near and above the conduction band, near and above the valence band, near and below the conduction band, near and below the valence band. In n-type moderately doped semiconductor, Fermi level position is. आता एक नियर अँड बिलो दिस, नियर हां. अँड बिलो हां, नियर अँड बिलो दी कंडक्शन बँड. बरोबर बरोबर. आता बघा, असल्या वेळेस हे खालचं अजिबात काय बघत बसायचं नाही. आता एन टाईप म्हटलं की फर्मी लेवल कुठे जाते? कंडक्शन बँडच्या जवळ जाते. बरोबर आहे का? म्हणजे ती कंडक्शन बँडच्या जवळ असणार आहे. आता कंडक्शन बँडच्या वर फर्मी लेवल जाते का? नाही जात. तर ते त्याच्या खाली असते, म्हणजे अबाव नसते तर बिलो असते. नियर अँड बिलो द कंडक्शन बँड. कंडक्शन बँड. लक्षात आलं? हे सी ऑप्शन. हे गेस करू नका, कन्सेप्ट क्लिअर करून मग हे सिलेक्ट करा. म्हणजे कधी जरी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला ते प्रॉपर सिलेक्ट करता येईल. एन टाईप म्हटलं की फर्मी लेवल कंडक्शन बँडच्या जवळ असते आणि कंडक्शन बँडच्या खाली असते, म्हणजे बिलो असते, वर कधीच नसते. ठीक आहे, बरोबर आहे का हे? येस सर. So it is near and below the conduction band. Next, Conduction band. positive holes are present in dash dash. होल्स कुठे प्रेझेंट असतात? व्हॅलन्स. येस, व्हॅलन्स बँड मध्ये.
Valence band. Yes. So when electron jumps from valence band to conduction band, in case of semiconductor, there is a formation of holes. त्यामुळे ते व्हॅलन्स बँडमध्ये असतात. नेक्स्ट, ॲट रूम टेम्परेचर सिलिकॉन ॲक्ट्स ॲज Semiconductor. Semiconductor. मगाशी मी हे बघितलं त्यामुळं पुढे गेलो असतो. ठीक आहे. इन प्युअर सेमीकंडक्टर नंबर ऑफ होल्स आर मोर दॅन इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मोर दॅन होल्स, नंबर ऑफ होल्स आर इक्वल टू इलेक्ट्रॉन्स, none of these. सी ऑप्शन. Sir, equal. हां, इन प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे काय? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय असते कंडिशन? Number of holes are equal to. Yes, electrons and holes are equal. That's why Fermi level lies in the middle of valence band and conduction band. आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होते. याचा अर्थ जेवढे इलेक्ट्रॉन्स तेवढेच होल्स. त्यामुळे प्युअर सेमीकंडक्टर मध्ये काय असतं तर होल्स आणि इलेक्ट्रॉन्स हे इक्वल असतात. नेक्स्ट, इन पी टाइप मॉडरेटली डोप्ड सेमीकंडक्टिंग मटेरियल फर्मी लेवल पोझिशन इज डॅश डॅश near and below conduction band, near and above conduction band, Near and below above. valence band, near and above valence band. कंडक्शन व्हॅलन्स बँड. ऑप्शन सांगा मला. डी. Near and above conduction. Near and above conduction band. Conduction band. कंडक्शन बँड का व्हॅलन्स बँड? पी टाइप बद्दल बोलतो काय आपण? Valence Sir, band. valence band. Valence band. हा, नियर अँड अबव. Near and above D. येस. D, sir. तर हे लक्षात ठेवा, हे सगळे ऑप्शन आहेत ते जवळजवळ सारखे वाटतात, विनाकारण चूक होते आपले सिलेक्ट करताना. पी टाईप म्हटलं की व्हॅलन्सच्या जवळ आणि व्हॅलन्स म्हटलं की व्हॅलन्सच्या वर असतो. एन टाईप म्हटलं की कंडक्शनच्या जवळ आणि कंडक्शन म्हणजे कंडक्शनच्या खाली असतं. ते लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. नेक्स्ट, होल कॉन्सन्ट्रेशन इज मोअर इन पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर, मेटल. कशामध्ये होल कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं? पी टाइप सेमीकंडक्टर. पी टाइप Yes. सेमीकंडक्टर. येस. होल कॉन्सन्ट्रेशन अर्थ काय? तर होलची संख्या. आपण मगाशी जसं हे फक्त फिरवून टाकलेले MCQ. इन पी टाईप सेमीकंडक्टर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर. ठीक आहे. त्याच्याऐवजी आपण इथं म्हणतो होल कॉन्सन्ट्रेशन इज मोर इन पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये असतं. टू प्रोड्यूस द हॉल व्होल्टेज द मटेरियल युज्ड is dash dash p type semiconductor, n type semiconductor, metal, all of these. All of these. Yes, all All of of these. आपण these. मेटल किंवा सेमीकंडक्टर दोन्ही पण म्हटले, दोन्ही पण आपण वापरतो आणि ते आपण हे यूज करतो. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. स्क्रीनशॉट काढा किंवा आन्सर लिहून घ्या. घेतलं का स्क्रीनशॉट? Yes. sir. Yes, sir. ठीक आहे. माझ्या ते 4 स्लाइड झालेले आहे, एक स्किप झाली माझ्याकडून. ठीक आहे. आता मी रँडमली MCQ विचारतो, मला तुम्ही आन्सर द्या आता पटपट. व्हॉट इज द आन्सर ऑफ MCQ नंबर 7? ऑप्शन Five, सांगा C. फक्त. ऑप्शन सांगा Five. फक्त. C. C. सी ऑप्शन. ठीक आहे, ठीक आहे. व्हॉट इज द आन्सर ऑफ MCQ 9? D. Overlapping. Yes. Then what is the answer of MCQ 3? C. 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 Yes. Option C. आता परीक्षेत सुद्धा
परीक्षेत सुद्धा लक्षात ठेवा, जर आपल्या आता चॅप्टर वाईज टेस्ट असेल, एक्झाम असेल, तर त्याच्यात आयडियली एक्सपेक्टेड काय आहे, तर फक्त MCQचं ऑप्शन लिहिणं हे आयडियली एक्सपेक्टेड आहे. आयडियली. पण तुम्ही समजा MCQ 3 आहे, त्याचं ॲन्सर म्हणून सी ऑप्शन आणि पुढे 3 लिहू शकता. पण नुसतं 3 असं लिहू नका, त्याचं ऑप्शन महत्त्वाचं आहे. MCQ मध्ये आपण काय करतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, यामध्ये एक्सपेक्टेड काय की तुम्ही तो क्वेश्चन आणि त्याचं राईट ऑप्शन लिहिणं गरजेचं आहे. तर काही जण काय करतात, तर ते ॲन्सर लिहितात, तर ते ॲन्सर लिहित बसायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त ऑप्शन लिहू शकताय किंवा ऑप्शन आणि त्याच्या पुढे ॲन्सर. लक्षात येते का हे? येस सर. हां. सर आणि काही अजून विचित्र करतात, ऑप्शन एक लिहितात आणि ॲन्सर दुसरं लिहितात. ठीक आहे, तर तसलं अजिबात करायचं नाही. तुमचे मार्क विनाकारण ते तुम्ही स्वतः कर का MCQ मध्ये तुम्ही मॅक्झिमम मार्क्स मिळवू शकताय. इफ यू प्रॅक्टिस इट अँड यू कॅन चूज इट परफेक्टली, यू कॅन गेट आउट ऑफ मार्क्स फॉर दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ठीक आहे, पुढच्या स्लाइडमध्ये जाऊ आपण. MCQ number 13. What is the answer? 1.1 electron volt. Yes, C. option C. C. Option C. C. Then next MCQ number 11. D. 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 हे परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा काय याचा आन्सर. रिलेटिव्ह विड्थ ऑफ देअर एनर्जी बँड्स. हे ऑप्शन आहे, हे आन्सर येते, बरोबर आहे. देन MCQ number 14. C. 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 Makes semiconductor less than 100% pure. Okay. Then next MCQ number 17. C. 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 Near and below the C. conduction band. C. बरोबर. Then MCQ number 20. C. 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 C option. Number of holes are equal to electrons. ठीक है. Then next number 22. MCQ number 22. Concentration is Option A. बरोबर. A type semiconductor. Then next 21. MCQ number 21. D. D. Near and above Valence band. It is correct one. Then we go for next MCQ number 31. A. 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 Sigma is equal Option to A. mu. Then number 26. B. E. Option B. B. B option बरोबर. Yes, sir. B. हां, f of is equal to 1 divided by 1 plus. कधी पण काय करायचं, फर्मी डिरेक्ट आलं की पहिल्यांदा 1 डिवायडेड बाय 1 प्लस कुठलं बघायचं, 1 डिवायडेड बाय 1 प्लस बघायचं आणि त्याच्यानंतर E मायनस EF आहे का बघायचं. ठीक आहे, 1 डिवायडेड बाय 1 प्लस आणि E रेस टू E मायनस, एवढं तुमच्या लक्षात राहिलं तरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. देन नंबर 24. C. 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 Application of both C. magnetic C. and electric field. Then 29. C. 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 Option C. Yes, option. C. कुठला ऑप्शन C. आहे? C. Mu is equal to sigma into RH. RH. आता इथं कन्फ्युजन करायचं नाही. म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू RH. मे बी कधी कधी सिग्मा इज इक्वल टू म्यू इंटू RH असं सुद्धा येतं. तर हे कन्फ्युजन इथं करायचं नाही. म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू RH. ह्याच्यात फक्त सिम्बॉल लक्षात ठेवा. म्यूला आपण मोबिलिटी म्हणतो आणि इथं वर दिलेलं मोबिलिटी आपल्याला काढायची, त्यामुळे म्यू LHSला असलं पाहिजे आणि कंडक्टिव्हिटी इंटू हॉल कोएफिशियंट म्हणजे सिग्मा इंटू RH. हे आपण कसं काढलेलं आहे तुम्हाला हे माहिती आहे. तर इथं खालीच दिसतंय तुम्हाला MCQ. सिग्मा इज इक्वल टू काय, PE म्यू आहे. आणि PE म्हणजे काय असतं, 1/RH. ठीक आहे, त्याच्यामुळं 1/RH असल्यामुळे हे RH शिफ्ट झालं इकडं आणि म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू RH आहे. ठीक आहे, लक्षात आलं हे? Yes, sir. Yes, sir. आता आपण काय करूया, तर आता टाइम संपत आलाय, त्यामुळे MCQची आज प्रॅक्टिस करा. आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू, आपण न्यूमेरिकल्स घेऊया.
तर फक्त तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर आपण हे वन बाय वन डिस्कस करू. पहिल्यांदा नुसते न्यूमेरिकल दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे विथ सोल्युशन स्लाइड आहेत, त्या फक्त तुम्हाला रेफरन्सला ठेवा. आपण हे डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. येस सर. हां, सो टेक स्क्रीनशॉट ऑफ दी स्लाइड्स. पहिल्यांदा हे स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळे न्यूमेरिकल्स आहेत. Numericals are optional in our exam. Okay, so we are concentrating on each and every aspect related to exam pattern. So first is MCQ. MCQ are very important. Then 3 marks question, 5 marks question, and these numericals. हे 4 टाइप आहेत. हे फक्त आपल्याला हँडल करायचे आहेत आपल्याला परीक्षेत. ठीक आहे. हॉल इफेक्ट लिहून काढला आणि परफेक्ट केलाय का? हॉल इफेक्ट प्रत्येकानं नोट्समध्ये लिहून काढलाय आणि परफेक्ट केलाय का? स्टेप बाय स्टेप्स तुम्हाला सांगितले, त्याच्यानुसार प्रिपरेशन करा. तुम्हाला हॉल इफेक्ट न बघता लिहिता येतोय का ह्याची प्रॅक्टिस करा. डेफिनेशन, फिगर, करंट डेन्सिटी, त्याच्यानंतर लॉरेन्स फोर्स, इक्विलिब्रियम कंडिशन, एफ इज इक्वल टू एफ एल, एफ ईची व्हॅल्यू, एफ एलची व्हॅल्यू, हॉल व्होल्टेजच्या व्हॅल्यू, त्याच्यानंतर हॉल कोएफिशियंटची डेफिनेशन, हॉल कोएफिशियंटची व्हॅल्यू आणि सगळ्यात शेवटी व्ही एचची व्हॅल्यू आर एच टर्ममध्ये आणि आर एचची व्हॅल्यू व्ही एच टर्ममध्ये. ओके, लक्षात येते हे? ओके, केलं का? कोणी प्रिपरेशन केले सांगा बरं मला एकानं तरी की सर आय हॅव रिटर्न अँड आय हॅव प्रिपेअर्ड ऑल्सो, आय कॅन राईट इट परफेक्टली. आहेत का स्टुडंट अशी? हां, ठीक आहे. तर प्रिपरेशन केलं नसेल तर हे प्रिपरेशन करा. व्हॉट एव्हर अँड व्हॉट इज द इम्पॉर्टंट दॅट आय एम डिस्कसिंग एव्हरी टाईम. सो बी सिन्सिअर अँड सिरियस अबाउट दिस थिंग्स. आता टाईम आहे आपल्याकडे, एकदा वेळ निघून गेली. अननेसेसरीली सिम्पल थिंग्स बिकम्स डिफिकल्ट वन. ओके, आर यू ॲग्री विथ मी? येस सर. Yes, sir. So now I am just giving these instructions and sincerely follow this. तर जर हॉल इफेक्टचे नोट्स कंप्लीट केल्या नसतील, हॉल इफेक्ट कंप्लीट करा आणि हॉल इफेक्ट आहे तर तो प्रिपेअर करा. ठीक आहे. याचं घेतलं का स्क्रीनशॉट? येस सर. हां, देन यू टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस नेक्स्ट स्लाइड. फर्स्ट न्यूमेरिकल आणि त्याचं सोल्युशन आहे. ठीक आहे, ह्याचा घेतला का स्क्रीनशॉट? Yes, sir. येस सर. हां, तर आपण आता काय करू, नेक्स्ट लेक्चरला हे सगळे डिस्कस करू डिटेलमध्ये. आपण फ्रेश मोडमध्ये झालो. आपण आता MCQ भरपूर डिस्कस केले. तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुमचा रोल नंबर एंटर करा अँड वी आर कन्क्लुडिंग टुडे. Everyone enter your roll number in chat box.